अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या सरकारकडून पूर्ण होण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन चालू केले आहे। मानधनात वाढ व्हावी, शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा दर्जा आम्हालाही मिळावा, ग्रॅच्युइटी मिळावी, पेन्शन चालू करावे अशा काही मुख्य मागण्या राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी केले आहेत। मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच चालू राहील असा शब्द त्यांनी सरकारला दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत 26,000 रुपये किमान वेतन देण्यात यावे। दुसरी मागणी आहे, राज्य विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार अंगणवाडी महिलांना मानधनाच्या निम्मे पेन्शन देण्यात यावी। तिसरी मागणी आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युएटी लागू करण्यात यावी। चौथी मागणी आहे, अंगणवाडी मदतनीस सेविकेंच्या मानधनाच्या 80% मानधन देण्यात यावे, एवढी आमची मागणी आहे। आणि आम्हाला महागाई भत्ता वाढलेला आहे, त्यामुळे आमचं म्हणजे घर चालू शकत नाही। आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत आणि विधवा घटस्फोटिका ह्या महिलांचं कुटुंब नुसतं ह्या 10,000वर अवलंबून आहे। तर त्यांच्या मुलींचं लग्न असो या शिक्षण असो, मुलींचं म्हणजे समोर मुली शिक्षणाच्या असतात, त्यांना हे तुटपुंजी मानधन अपुरं पडते। त्यांना आज बाहेरच्या महिलांना रोजी मिळतो 400-300 500पर्यंत मिळतं, पण अंगणवाडी सेविकांना मिळत नाही। आमची सेवा आज माझी सेवा आज 40 वर्ष झाली आहे। आम्ही पेन्शन मागत आहोत, इतरांना पेन्शन मिळते पण आम्हाला पेन्शन नाही। आम्ही जर खाली झाल्याच्या नंतर रिटायर झाल्याच्या नंतर आम्हाला औषध पाण्यासाठी सुद्धा पैसे नाही राहत। मग आम्ही काय करावं? एवढी सरकार आम्ही सेवा करू, सरकारला आमची दया येऊन नाही राहिली आहे। एवढ्या मागण्या जोपर्यंत आमच्या मंजूर होत नाही, आमच्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि समोर आमचा तीव्र लढा राहील।